रेणुकाई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मामला अनुज सकवान ने इल्ज़ाम मुस्तरद करते हुए तहकीक़ात का मुतालबा किया। रेणुकाई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के मेडिकल कॉन्ट्रैक्ट को लेकर जारी तनाज़े के दरमियान मेडिकल कॉन्ट्रैक्टर अनुज उल्हास राव सकवान ने प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब करते हुए अपना मौक़िफ़ वाज़ेह किया। इस मौके पर अनुज सकवान ने रेणुकाई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर नीलेश बाश्तेवार की जानिब से चंद रोज़ क़ब्ल लगाए गए तमाम इल्ज़ामात को मुस्तरद करते हुए कहा कि इन पर आयद किए गए इल्ज़ामात हक़ाइक़ पर मबनी नहीं बल्कि बेबुनियाद है। उन्होंने कहा कि इस मामले में इनका मौक़िफ़ भी अवाम के सामने आना ज़रूरी है, इसलिए उन्होंने मीडिया के ज़रिए अपनी वजाहत पेश की है। अनुज सकवान ने मुतालबा किया है कि पूरे मामले की गैर जानिबदाराना, शफ़ाफ़ और मुनसिफ़ाना तहक़ीक़ात कराई जाए ताकि हक़ीक़त अवाम के सामने आ सके। उन्होंने मुतल्लिक़ा तफ्तीशी इदारों से अपील की है कि वह किसी भी दबाव या जानिबदारी के बगैर मुकम्मल गैर जानिबदारी के साथ तहक़ीक़ात करे ताकि इस मामले की असल हकीकत सामने आ सके। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। नमस्कार, मी अनुज उल्हासराव सकवार, निलेश बाश्तेवार आणि डॉक्टर प्रशांत मिरगेवाड यांच्या विरुद्ध जे शिवाजीनगरला FIR झाला होता त्यातील तपास जे चुकीच्या पद्धतीने केला त्याबद्दल बातमी होती। त्याच्या संदर्भात त्यांनी माझ्यावर दोष आरोप केले। माझ्या मेडिकल मधून त्यांनी वेळोवेळी हात उसणे, गाडीसाठी, फार्म हाऊससाठी आणि इतर कामासाठी वेळोवेळी दमदाटी करून पैसे घेतले। त्यानंतर ते पैसे मला वापस दिले नाहीत, योजनेतील पेशंटचे पैसे वापस दिले नाहीत आणि मला 31 तारखेला मेडिकल खाली करायला लावले। त्यामुळे मी त्यांच्यावर FIR दाखल केला होता। त्यानंतर त्यांनी माझे आजपर्यंत पैसे दिले नाहीत। बॉन्ड बी केला, त्याच्यामध्ये बी त्यांनी उल्लेख केला, पण ते बी पैसे मला आजपर्यंत दिले नाहीत। आणि माझ्यासोबत दुसरा वसुंधरा नावाच्या मेडिकलमध्ये 9 पार्टनर्सला घेऊन पार्टनरशिप डीड केली। त्यानंतर 2-3 महिन्यानंतर ती पार्टनरशिप परस्पर 2 जणात करून तिथं पण माझी आर्थिक फसवणूक केली। नियोजन पद्धतीने ह्यांनी माझ्यासोबत आर्थिक व्यवहार करून माझा कट करून माझं नुकसान केलेलं आहे। संबंधित अधिकाऱ्यांना तो वेळोवेळी फार्म हाऊसला नेऊन, इतर हॉटेलमध्ये नेऊन, पार्ट्या देऊन, इतर स्वरूपात माझ्याकडे काही त्यांचे फोटोग्राफ सुद्धा आहेत। हे घेऊन त्यांनी वारंवार अधिकारी लोकांना बी ब्लॅकमेल करून त्यांच्या सोयीचे सर्व गोष्टी त्यांनी करून घेतात। तुम्ही जे कॅश दिली म्हणून सांगितले, तुमच्याकडे काय पुरावा आहे का? कॅश आहेत, त्याचे लेखी पुरावे आहेत माझ्याकडे। वसुंधरा मेडिकल मध्ये तुमची पार्टनरशिप झाली, पहिले ते जे बॉन्ड झालेलं आहे त्यांचं जे ऑडिटर होता CA बंडेवार त्यांच्या बॉन्डवर करण्यात आलेलं आहे। नंतर त्यांनी जे परस्पर दुसरा जे बॉन्ड केलेला आहे त्याच्यामध्ये त्या 9 मधील आमची परमिशन न घेता त्या दोघांनी परस्पर बॉन्ड करून आमची फसवणूक केली। तक्रार दिली होती पोलिसांमध्ये, पोलीस गुन्हा दाखल करत नाही म्हणून तुम्ही IG साहेबांना भेटले होते, तर नेमके प्रकरण काय आहे? IG साहेबांना त्याबद्दल नाही, ह्यांनी माझ्या मेडिकलमध्ये येऊन पोरांना शिवीगाळ करून मेडिकलचं शटर लावलं आणि मी जेव्हा मेडिकलचं शटर काढलं आणि बोलायला गेलो तेव्हा माझ्याकडे पिस्टन आहे, त्याच्यानं तुला आणि तुझ्या परिवाराला खतम करेल या संदर्भामध्ये मला त्यांनी धमकी दिली होती। त्या संदर्भामध्ये मी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। डॉक्टर तर म्हणतात त्यांची OPD मध्ये होते त्यावेळी, तो त्यावेळी जेव्हा OPD होता त्याच्या सोयीचे फुटेज त्याने त्याच्यात दिलेले आहेत, इतर फुटेज दिलेले नाहीत। बी समरीमध्ये स्वतःचे जे सासरे आहेत गोविंद हेमलवाड यांना देखरेख अधिकारी दाखवतात, त्यांचे मग त्यांनी नियुक्तीपत्र त्यांची जी त्यांना जे पेमेंट देत होते ते त्यांनी इन्कम टॅक्स त्यांच्याबद्दल भरले का, त्यांचे जे GPF ते दिले का, दुसरा जो साक्षीदार दाखवलेला आहे त्याला त्यांनी जे 5 वर्षापासून PRO म्हणून दाखवले तो व्यक्ती 108 ॲम्ब्युलन्सला अर्धापूर येथे ड्रायव्हर होता, तसं दाखवून त्यांनी त्याच्यामध्ये देखील अधिकाऱ्याला पकडून दिशाभूल केली, चुकीची बी समरी दाखल। किती रक्कम थकीत आहे? माझी जवळपास 1.5 ते 2 कोटीच्या जवळपास अंदाजित रक्कम थकीत आहे। फार्म हाऊस तुम्ही ब्लॅकमेल करत आहे, कशासाठी ब्लॅकमेल? तपासामध्ये सहकार्य करावे, त्यांच्या सोयीचे तपास करून घ्यावे त्याच्यासाठी करत आहे। 2-3 अधिकारी आहेत, जिल्ह्याचे आहेत 2-3 अधिकारी, सांगू शकतो। तुमचा आरोप आहे भावाचे आरोप मंत्र्यांना दबाव आला काय? रेणुकाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक निलेश बाश्तेवार यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्यावर आरोप केलेले आहेत। त्यांनी स्वतःच्या अंतःकरणात झाकून बघावे की त्यांनी किती दोषी आहेत। माझा भाऊ मागील 15 वर्षापासून शासकीय नोकरीत मंत्रालय इथे आहे, पण आजपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे अलिगेशन नाहीत। पण आमच्या घरातील काही आर्थिक व्यवहारामुळे त्यांची पत्नी हे रेणुकाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेडिकल होतं आणि त्या मेडिकलमध्ये त्यांनी पार्टनर होते आणि त्याचे पैसे रेणुकाई मधून येणं आहे म्हणून निलेश बाश्तेवार चिडून हे आरोप करत आहेत। जर आम्ही मंत्रालयाचा किंवा मी जर समजा राजकीय व्यक्ती आणि नगरसेवक या नावाने मी असताना सुद्धा
आज आम्हाला 4 वर्षापासून कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा मारावं लागत असेल तर आम्ही काय चुकीचं केलं? जर आम्ही राजकीय वजन वापरलं असतं, राजकीय हे काही वापरलं असतं तर आतापर्यंत हे विषय मिटला असता. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही चुकीच्या पद्धतीनं काहीतरी करून त्याला लुबाडण्याचं काम करतोय. पण त्यांनी स्वतःहून हे सांगावे की त्याच्या ऑफिसमध्ये वेळोवेळी अग्रीमेंट बाउंड झाले. ते बाउंड कशाचे झाले? आमच्यासोबत आम्ही जे पीडित नाही, आमच्यासोबत नीलावती शाहू नावाच्या तिथे एक महिला आहेत जे त्यांच्या नातेवाईक आहेत. त्या काकूचे सुद्धा त्यांनी पैसे बुडवलेत. त्यांनी त्यांच्या पतीचे रिटायरमेंटचे 40 लाख रुपये कॅथलॅब मध्ये टाकले होते. ते 40 लाख रुपयापासून 40 पैसे सुद्धा त्या डॉक्टर निलेश बास्ताड यांनी दिलेले नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती कॅथलॅबचा व्यवहार आज अग्रीमेंट अनुसार असताना सुद्धा आज साधारणतः हॉस्पिटल ओपन झाल्या तेव्हापासून 2 वर्ष त्यांनी आम्हाला साधारण 10% मार्जिनच्या हिशोबाने पैसे दिले, पण आजपर्यंत बाकीचे पैसे दिलेले नाही. आमच्या माघारी आमची मशीन तिथून काढून टाकलेली आहे. आमच्या माघाऱ्या कॅथलॅबची मशीनचं त्यांनी बँकेमध्ये जे डिपॉझिट होतं ते डिपॉझिट आमच्या माघाऱ्या मोडलंय. इकडे म्हणते की आम्ही त्याला फसवतो आणि हे करतो म्हणून आमच्या विरुद्ध न्यायालयात केस दाखल करायची आणि बँकेत म्हणायचं आम्ही तिघं पार्टनर एकत्रित बसून व्यवहार आम्ही क्लोज करत आहे म्हणून आमचं एफडी असलेली एफडी तोडून टाकायची आणि 108 वर कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये तिथं त्यांचा PRO आहे म्हणून त्यांना दाखवायचं. त्यांचे नातेवाईक सख्खे सासरे गोविंद यमलवाड यांना तिथं एक नाही देखरेख अधिकारी म्हणून दाखवायचं. हे असे करून त्यांनी बिनहलमरी केलेली आहे. सर, तुमच्या नावाने असणारी ठेवी आता एफडी हो, त्यांनी कशी काय परस्पर बँकेत त्यांनी तसं पत्र दिलंय की मोडताच येत नाही ना. हो मोडता, तेच म्हणालो ना आम्ही, नियमानं मोडता येत नाही. पण त्यांनी तसं केलंय त्या बँकेमध्ये, SBI बँकेमध्ये ती एफडी मोडून कर्ज खात्यामध्ये जमा केली आमची कोणती परमिशन न घेता. संबंधित बँक कर्मचाऱ्यांनी दोघांवर कारवाई व्हायला पाहिजे ना. हो ना, होईल ना. आता त्या संदर्भात आम्ही न्यायालयात ते दाखल केलेलं आहे. न्यायालयात त्या संदर्भात हे चालू आहे. मुल्क के मारूफ तालीमी इदारे शाहीन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस नांदेड़ ने नीट 2027 की तैयारी करने वाले बासलाहियत रिपीटर्स तलबा के लिए एक खुसूसी और मुकम्मल तौर पर मुफ्त कोचिंग प्रोग्राम शाहीन 50 नीट रिपीटर्स 2027 बैच का ऐलान किया है। इस स्कीम के तहत 50 मुंतखब तलबा को मुफ्त कोचिंग फराहम की जाएगी जिन्होंने नीट 2026 में शिरकत की हो और जिनमें 425 या इससे ज़ायद नंबर हासिल करने की सलाहियत मौजूद हो। शाहीन एकेडमी इंतज़ामिया का मानना है कि एक इम्तिहान किसी तालिब इल्म की मुकम्मल सलाहियत का पैमाना नहीं हो सकता, बल्कि कामयाबी के लिए मेहनत, इस्तिकामत और बाज़ औक़ात एक दूसरे मौके की भी ज़रूरत पड़ती है। इसी तस्वुर को सामने रखते हुए नीट रिपीटर्स के लिए ये खुसूसी बैच शुरू की जा रही है ताकि वो नीट 2027 के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल कर सके। शाहीन एकेडमी नांदेड़ के इस खुसूसी प्रोग्राम में कम्प्लीट सिलेबस, वीकली टेस्ट, नीट तर्ज के मॉक एग्ज़ाम्स, ऑफलाइन और ऑनलाइन हाइब्रिड क्लासेस की सहूलत, रोज़ाना प्रैक्टिस और डाउट्स क्लियरेंस सेशंस, इनफरादी रहनुमाई और हौसला अफजाई के साथ साथ कारकर्दगी का तज्जिया और बेहतरी के खुसूसी मंसूबे शामिल है। एकेडमी के मुताबिक इसके तहत पहली बैच का आगाज़ 6 जुलाई से हो रहा है जबकि सेकेंड बैच का 20 जुलाई से आगाज़ हो रहा है। निशिस्तें महदूद है, इसलिए ख्वाहिशमंद तलबा से जल्द अज जल्द दरख्वास्त देने की अपील की गई है। वाज़ेह है कि शाहीन एकेडमी नांदेड़ से तालीम हासिल करने वाले तलबा ने गुज़िश्ता बरसों में नीट और JEE के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल कर चुके हैं और ये सिलसिला इसी तरह आगे भी जारी रहेगा इंशाअल्लाह। मज़ीद मालूमात के लिए तलबा और सरपरस्त हजरात शाहीन एकेडमी हस्सापुर वागी रोड बाईपास के करीब नांदेड़ से रब्ता कर सकते हैं या स्क्रीन पर दिए जा रहे मोबाइल नंबर पर भी मालूमात हासिल की जा सकती है। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़।